नम्रता वागळे, आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। भाजपचे किरीट सोमय्या हे एकेकाळी आपल्या आयुष्याचं मिशन असल्यासारखे विरोधकांच्या मागे हात धुवून लागलेले होते। कुठे मनी लॉन्ड्रिंग, कुठे बेहिशेबी मालमत्ता, कुठे जमीन घोटाळा, अशी मोठी लिस्ट निघेल। पण काही काळांनी राजकीय गणित बदलली, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली आणि सोमय्यांच्या निशाण्यावर असलेले अनेक जण भाजपच्या वळचणीला आले। आपण आपला लढा सोडणार नाही असा बाणा जरी सोमय्यांनी उघडपणे घेतला असला तरी सत्तेत सोबत आलेल्यांबाबत त्यांची विरोधाची धार ही बोथट झाल्याचं अगदी सगळ्यांनी बघितलंय। आणि हे कमी म्हणून की काय, आता त्यातल्या 5 जणांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालंय। आता याला म्हणायचं काय? वर आपण या सगळ्यांचा प्रचार मोदींसाठी करणार हे सोमय्यांनी जाहीर केलेलं आहे। आता प्रश्न असा पडतो की भाजपची अशी काय अपरिहार्यता आहे की आपल्या सख्यांना दूर सारून इतरांना वळचणीला त्यांना घ्यावं लागतंय? त्यांच्या या प्रयत्नात त्यांचेच नेते तोंडघशी पडतायत हे त्यांना दिसत नाहीये का? आरोपांच्या फैरी फक्त फार्स होत्या का? ज्यांच्यावर वार केले त्यांचाच प्रचार आता करावा लागणे ही वेळ भाजपवर का आली आहे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या आपल्या चर्चेत सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार प्रवीण दरेकर, शिवसेना ठाकरे पक्षाच्या किशोरी पेडणेकर या चर्चेत सहभागी होतील आणि ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आपल्या सोबत आहेत। मी सुरुवातीला दरेकरजींकडे जाईन। दरेकरजी, किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावरती वार केले त्यातल्या 5 जणांना तिकीट मिळतंय। अशी अनेक जण आज भाजप सोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। भाजपचे नेते तोंडघशी पडेपर्यंत इतकी काय अपरिहार्यता आहे भाजपची? तिकीट देण्यापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले त्यांना? भाजपची कुठल्याही प्रकारची अपरिहार्यता नाहीये। बरं, किरीट सोमय्यांनी जे आरोप केलेत ते आरोप मागे घेतलेत, विड्रॉ झालेत असंही काही नाहीये। आपल्याला सांगू इच्छितो की जे कोणावर आरोप होते ती लोक आज उमेदवार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टीने शिंदे साहेबांसोबत आणि राष्ट्रवादी सोबत महायुती त्या ठिकाणी केलेली आहे। आता त्यांचा उमेदवार कोण असावा हा त्यांचा कॉल असतो आणि जर शिंदे साहेबांना त्या ठिकाणी जर सीट वाटपात गेले असतील त्या जागा आणि शिंदे साहेबांनी ते उमेदवार दिले असतील, शेवटी हा त्यांचा अधिकार आहे, त्यांचा निर्णय असतो। तर भाजपची अपरिहार्यता आपण कसं काय म्हणू शकता? आता भाजपचे उमेदवार शिंदे साहेब ठरवतात का की राष्ट्रवादीचे उमेदवार भाजप ठरवतं? त्याच्यामुळे मला वाटतं त्या पक्षांशी आम्ही व्यापक उद्देशानं देशहिताचा दृष्टिकोन ठेवून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत आणि विकसित भारताचा जो त्यांचा संकल्प आहे तो पूर्णत्वात जावा म्हणून आम्ही या पक्षांशी त्यांच्या नेत्यांशी युती केलेली आहे। आणि त्याच्यामुळे आज व्यक्तिगत दोषारोपांपेक्षा त्या ठिकाणी व्यापक हित, देशहित लक्षात ठेवून, लोकांचं हित लक्षात ठेवून उद्या आपल्या भारत देशाचं भविष्य या अर्थानं व्यापक उद्देशानं या ठिकाणी आमची युती झालेली आहे। आपल्याला माझं सांगणं आहे की ठीक आहे, आरोप त्यांच्यावर होते त्यापासून का आम्ही मागे हटत नाही, परंतु आरोपाची सिद्धता झालेली आहे का? ज्या वेळेला एखाद्या आरोपाचं कन्व्हिक्शन होतं त्यावेळेला आपण तशा पद्धतीची गोष्ट बोलू शकतो। परंतु आज तरी मी काल कुठल्या तरी चॅनलमध्ये वायकर साहेबांची स्टेटमेंट त्या ठिकाणी पाहिली, ऐकली की सुप्रीम कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी म्हणतो की भाजपची काही अपरिहार्यता नाही। भाजप आपल्या भूमिकांशी त्या ठिकाणी ठाम आहे। बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना देशवासियांनी पाहिलेलं आहे ना। नाही, अपरिहार्यता दरेकरजी, अपरिहार्यता हा शब्द मी अशासाठी वापरला की तुम्ही म्हणताय की वायकरांना क्लीन चिट मिळाली असं त्यांनी सांगितलंय। इतर आहेत ना ज्यांना क्लीन चिट मिळालेली नाहीये, त्यांच्यावर अजूनही आरोप आहेत, त्यांच्या चौकशा सुरू आहेत आणि हे आरोप तुमच्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी लगावलेले आहेत। मला वाटतं तुम्ही सुद्धा अनेकदा त्याविषयी प्रतिक्रिया दिलेल्या असतील आणि आता त्यांचाच प्रचार तुम्हाला करावा लागतोय। आणि हे सगळं तुम्ही कशासाठी म्हणताय? की मोदींना मत पाहिजे, मोदींना निवडून द्यायचंय, 400 पार करायचंय। मोदींचा करिश्मा पुरेसा नाहीये का 400 पार न्यायला? त्यासाठी तुम्हीच आरोप केलेल्या नेत्यांना जवळ करावं लागतंय। दरेकरजी, आपण नम्रता मी पहिलंच आपल्याला सांगितलं
आम्ही अनेक पक्षांबरोबर युती केलेली आहे आणि त्या पक्षाचा उमेदवार कोण असावा हा त्यांचा पक्षप्रमुख ठरवत असतो. आता आरोपाच्या जर फैरी आपण त्या ठिकाणी काढल्यात तर तुम्हाला महाराष्ट्रातली अनेक उदाहरणे मी यादी आपल्यासमोर त्या ठिकाणी देऊ शकेन. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसवर कुठल्या प्रकारची टीका केली होती की जर काँग्रेस सोबत जाण्याची वेळ मला त्या ठिकाणी आली तर मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करीन. आणि परवा उद्धवजी ठाकरे साहेबांना जेव्हा वर्षा गायकवाड भेटायला गेल्या त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं माझं मत हाताच्या पंजावर पडणार आहे. मला सांगा आता बाळासाहेबांचे सुपुत्र ज्या उद्धवसाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी गेल्या वेळेला पंतप्रधान मोदींची भलामण केली, कौतुकांचा वर्षाव केला, आज टीका करतायत. वडिलांनी त्यांनी टीका केलेल्या काँग्रेस बरोबर मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसलेत. मतांसाठी आज लांगुल चालन करून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा सामाजिक प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. कुठे गेली हिंदुत्वाची भूमिका? बाळासाहेब ठाकरेंनी तर त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी बारामतीचा काय, बारामतीची वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिल्यात, त्या मी आता उल्लेख करत नाही, पुन्हा त्याच्यावरून एक वेगळा विषय होऊ शकतो. त्याच्यामुळे राजकारणात आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होत असतात. पण ज्या वेळेला महायुती होते किंवा महाविकास आघाडी होते त्यावेळेला वेगवेगळ्या पक्षाच्या विचारधारा वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांचं व्यक्तिगत वेगवेगळ्या प्रकारचं काही गोष्टी असू शकतात. परंतु शेवटी पक्ष म्हणून सगळेजण एकत्रितपणे काही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे एकत्रित आलेले असतात आणि आजच्या तारखेला देशामध्ये मोदी साहेब पंतप्रधान व्हावेत अशा प्रकारची देशवासियांची जी भावना आहे त्या भावनेतनच भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सगळ्या महायुतीच्या पक्षांबरोबर त्या ठिकाणी युती करून निवडणुकीला सामोरं जात आहे. बरं, आपल्यासोबत हेमंत देसाई आहेत. देसाई सर, सध्याच्या या परिस्थितीचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? मी पहिल्यांदा फक्त प्रवीणजींच्या आर्ग्युमेंट बद्दल एक सांगतो. हे सातत्याने म्हटलं जात आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं धोरण बदल. मी तुम्हाला अनेक पक्षांची उदाहरणं दिली. काँग्रेसचं धोरण जे होतं ते लेफ्ट टू द सेंटर होतं. ते 1991 साली पूर्णपणे राईट साईडला वळालं, म्हणजे उदारीकरणाचं पर्व सुरू झालं. नेहरूंचं जे धोरण होतं ते इंदिरा गांधींनी स्वीकारलं नाही. त्यामुळे तो कॉन्टेक्स्ट आहे ना, बाळासाहेबांनी कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये स्टेटमेंट केलं आणि काळाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी किंवा कुठल्याही पक्षाने, फॉर दॅट मॅटर देवेंद्र फडणवीसांनी अगोदरच्या त्यांच्या नेत्यांच्याच पद्धतीने पावलं चालव असं नाही, काळाप्रमाणे बदल करण्याचा त्या नेत्याला अधिकार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की किरीट सोमय्या यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्यांच्यावरती आरोप झाले ते शेजारी आमच्या बसतायत, त्यांना घटनात्मक पद दिले जात आहेत. हे मलाही थोडस जड जात आहे. माझे कार्यकर्ते, माझे मतदार मला विचारतायत, मला समजून सांगणं कठीण जात आहे ते. पण ते असं म्हणाले की आतापर्यंत जे काय त्यांनी भ्रष्टाचार केला असेल तो झाला, याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही डोळ्यात तेल घालून त्यांनी जर भ्रष्टाचार केला तर आम्ही तो सहन करणार नाही. याचा अर्थ काय होतो की आतापर्यंत हिसाब तो देना पडेगा असं जे किरीट सोमय्या म्हणत होते. आणि आता प्रवीण दरेकर म्हणतायत की केसेस चालू आहेत. हे एक ठराविक उत्तर आहे. इंडियन एक्सप्रेसनी संपूर्ण डेटा पब्लिश केला होता आणि त्यानुसार केसेस कशाही किती स्लो चाललेले आहेत, केसेस ची उपेक्षा कशी केलेली आहे, पूर्ण माहिती त्यांनी फॉलोअप घेऊन संपूर्ण रिसर्च करून ती सादर केलेली होती. त्यामुळे त्याच्यामध्ये हे जे उत्तर आहे की केसेस चालू आहेत, पाठपुरावा चालू आहेत, ते अजिबात चुकीच आहेत. दुसरी गोष्ट अशी की माझ्या मते की तुम्हाला राजकीय तडजोड करण्याचा अधिकार आहे, मी ते नाकारत नाही, राजकीय तडजोडी कराव्या लागतात. पण तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यासाठी आधाराला घेता, आधी आरोप करायचे, त्याला घाबरवायचं. म्हणजे जसं बुश यांच्या बाबतीत म्हटलं जायचं की आधी हल्ला करायचा आणि मग वाटाघाटीची चर्चा करायला द्यावी लागते. त्यामुळे हे तुम्ही घाबरवण्यासाठी करताय. मग तुमच्याकडे गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला सिस्टीम साफ करायची नाही. भ्रष्टाचाराचा मुद्दा तुमच्या राजकीय सोयीसाठी गरजेपोटी तुम्ही करताय, हे स्वतः किरीट सोमय्या यांनी जाहीरपणे मान्य केलंय. आणि आजही ते म्हणतायत, आजही काही ठिकाणी भ्रष्टाचार, आजच्या सरकारमध्ये त्यांनी सांगितलं की उल्हास नदीमध्ये एक अनधिकृत बिल्डरचं बांधकाम सुरू आहे, त्यावरती मी आवाज उठवला. म्हणजे ते संगनमताने चालू असल्याचं आजच्या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये चालू आहे. काही माहिती माझ्याकडे येते आणि मी ती सहन करणार ते असं म्हणाले. पण किरीट सोमय्या म्हणाले की शेवटी
अमित शहा किंवा दिल्लीहून जे मला सांगायचं पहिल्यांदा ते आदेश देतात की याच्यावरती आपल्याला काम करायचं, याला टार्गेट करायचं, मग मी माझा रिसर्च करतो, पण आदेश तिकडनं येतो. त्यामुळे आदेश तिकडनं येतो, त्याच्यावरती हे काम करणार. याच्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे किरीट सोमय्यांना स्वतंत्रपणे त्याच्यामध्ये काही करता येणार नाही. त्यांना पक्षाची शिस्तीनेच काम करावं लागतं असं ते म्हणाले. किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मध्ये आलेले होते आणि त्यावेळेला आत्ताच्या देसाई सरांनी सांगितलं तशाच आशयाचं त्यांचं एक वक्तव्य होतं. ते वक्तव्य आपण ऐकूया, मग मी दरेकरजींकडे जाईन. आपण बघूया किरीट सोमय्या काय म्हणाले होते. फक्त इकडे आलेले नाही, इकडचे पण काही लोकांना बिघडवण्याचा प्रयत्न हे कॉन्ट्रॅक्टर करत असतात, लॉबिस्ट करत असतात. मला जसं कळते की त्यांनी हा भाजप नेत्यांना दंडवण्याचा प्रयत्न करतात, त्या नेत्यांना हात जोडून मी विनंती करत असतो की भाऊ प्लीज माझ्या कामात मध्ये येऊ नको. ज्या क्षणी मला मोदीजी किंवा केंद्रातलं नेतृत्व किंवा देवेंद्र फडणवीस सांगणार गप्प बसा, मी चिकटपट्टी लावणार आणि भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख म्हणून कायम काम करणार. बर, किशोरी पेडणेकर आता चर्चेत सहभागी झाल्यात, मात्र मी दरेकरजींची कमेंट घेते याच्यावरती आणि किशोरी पेडणेकरांकडे जाईन. दरेकरजी, मोदी आणि शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं गप्प बसायचं तर मी चुपचाप बूथ लेवलवरती जाईन आणि काम करेन. काय अर्थ काढायचा आहे? आम्ही सर्वसामान्यतः असं म्हणतो की केंद्रातनं ऑर्डर आली की किरीट सोमय्या एखाद्याचा घोटाळा काढणार आणि केंद्रातनं ऑर्डर आली की किरीट सोमय्या गप्प बसणार. एवढं सोयीचं राजकारण, कसा अर्थ काढायचा आम्ही याचा? अजिबात अशा प्रकारचं सोयीचं राजकारण नाही आहे किंवा केंद्र अशा प्रकारच्या ऑर्डर पण त्या ठिकाणी देत नाही. परंतु किरीट सोमय्यांनी जे सांगितलं ते पक्षाचे एक प्रामाणिक शिपाई आहेत, पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आणि जर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं जर एखाद्या विषयामध्ये त्या ठिकाणी सामंजस्यपणाची भूमिका किंवा तडजोडीची भूमिका घ्यायचं सांगितलं तर मी एक पक्षाचा शिपाई म्हणून त्या ठिकाणी केंद्रात नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित भाई असतील किंवा आमच्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांचा शब्द त्या ठिकाणी मी मानेन. आणि कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या शिस्तीप्रमाणे वरिष्ठ नेत्यांनी आदेश जर त्या ठिकाणी व्यापक उद्देश काही हितानं त्या ठिकाणी करणार असतील तर तो स्वाभाविकपणे किरीट सोमय्या यांनी तसं म्हणणं काय गैर आहे. परंतु असं किरीट सोमय्यांनी कधीही म्हटलं नाही की माझ्या लढाया मी आता कड्या कुलपात घालून त्या ठिकाणी ठेवेन. अशा प्रकारे त्यांचं कुठेही वक्तव्य आलेलं नाही. परंतु आपणही त्या ठिकाणी अनेकदा व्यवहारात असेल, संसारात असेल, आपल्या राजकीय जीवनामध्ये असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तडजोड होत असते. आणि जसं मगाशी आमचे हेमंत देसाई साहेब त्या ठिकाणी म्हणाले की काँग्रेसने त्या ठिकाणी कालानुरूप बदल कसे कसे केले, बदल करायचा त्या नेतृत्वाला अधिकार असतो. राजकीय तडजोडी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं झाल्या या ठिकाणी त्या नेतृत्वानं त्या वेळेला केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ज्या पक्षांबरोबर आम्ही युती त्या ठिकाणी केली त्या पक्षांची वैचारिक विचारधारा आता आम्ही शिंदे साहेबांबरोबर युती केलेली आहे. बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांची भूमिका या ठिकाणी घेऊन ते आलेले आहेत. त्या विचारधारेबरोबर आमची युती. आता त्यांच्या उमेदवारांचं व्यक्तिगत काही आहे ते काय भारतीय जनता पार्टीला विचारून उमेदवार फायनल करत नाहीत. हा सर्वस्वी अधिकार त्यांचा त्या ठिकाणी असतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अशा प्रकारे जर किरीट सोमय्या पक्षाचा आदेश पाळणार असतील तर ते पक्षाचे इमानदार पाईक आहेत. आणि पक्ष नेतृत्वाचं ऐकणं म्हणजे असं काय आपलं म्हणणं आहे की म्हणे त्यांनी पक्षाशी पंगा घ्यावा, पक्षाशी हे करावं. आमचं दरेकरजी असं अजिबात म्हणणं नाहीये. आम्ही फक्त सोमय्याजींची यापूर्वीची भूमिका आणि आता त्यांनी त्यांची बदललेल्या भूमिकेबद्दल दिलेलं स्पष्टीकरण याबाबत बोलत होतो. किशोरीताई मगाचपासून हसतायत, त्यांना बरंच काही बोलायचं असेल आणि सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेले आहेत अशापैकी त्या पण एक नेत्या आहेत. किशोरीताई, तुम्हाला परिस्थिती माहितीच आहे, काय कॉमेंट याच्यावरती? कमेंट म्हटलं तर भरपूर बोलण्यासारखं आहे. किरीट सोमय्या ज्याला मी नेहमीच असं किरीट भाऊ म्हणते, ते अर्ध सत्य खरं बोलतात आणि अर्ध सत्य खोटं बोलतात. त्यांनी लोकांच्या मागे लागले, त्यांनी सगळं बाहेर आणलं असं त्यांचं जे एक स्वतःचं मत आहे. अर्थात ते सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेले आणि धुवून भारतीय जनता पार्टीच्या गोदीत जाऊन बसले.
मग मात्र म्हणजे किरीट सोमय्या आजही खरं सांगतायत की मी अजूनही लढाई सोडली नाही, मी अजूनही लढाई लढतो आहे जोपर्यंत मला मोदी साहेब सांगतायत. आत्ता बघा यात तुमच्या प्लॅटफॉर्मवर ते एक खरं बोलतोय तर एक खोटं बोलतोय अगदी लगेच. म्हणजे प्रवीण दरेकर दादांचं पण मी कौतुक करेन की रिअली इतकी बाजू पलटवून न्यायची असेल तर कसं बोललं पाहिजे हे प्रवीण दादांनी दाखवून दिलं आत्ता इथे दरेकर दादांनी. त्यामुळे किरीट सोमय्यांनी जेवढ्यांच्या मागे लागले तेवढे सगळे भाजपात गेले. आज तुम्हाला सांगते रवींद्र वायकर म्हणजे झालं असेल दोन एक महिने अक्षरशः मला आता जीव द्यावासा वाटतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आज त्यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यांच्यावर सगळ्यांवर माझ्यावरही झाले आरोपच आहेत, माझ्यावरही आरोपच आहेत. पण त्या आरोपाचं ताकदीने आपण संविधानाला मानून लोकांच्या समोर खंडन केलं पाहिजे. लोकांसमोर अशा पद्धती नाही वॉशिंग मशीनमध्ये जायचं धुवून निघायचं आणि परत वर तोंडाने येऊन उमेदवारी घ्यायची. आणि म्हणजे तुम्ही लोकांना इतकं गृहीत धरताय का? मी देसाई सरांकडे हाच मुद्दा घेऊन जाते. देसाई सर, एक वॉशिंग मशीन हा विरोधकांकडनं कायम वापरला जाणारा शब्द आहे. अर्थात ती विरोधकांची त्यांची सोय असू शकेल, मात्र या सगळ्यामध्ये जे काही जनतेचं परसेप्शन होतंय ही कुठेतरी मोदींच्या करिश्म्याला लागलेली घरघर म्हणायची. म्हणजे आज कदाचित जनमत बऱ्यापैकी मोदींच्या बाजूने असू शकतं, त्यांचे आमदार जास्त आहेत, खासदार जास्त आहेत, पक्षाचे त्यांच्या सदस्य जास्त आहेत, पण त्यांच्या करिश्म्यावरती कुठेतरी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह या गोष्टीमुळे उभं राहू शकतं. नक्कीच. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती असेल किंवा युट्यूबमध्ये लाईव्ह एखादं चालू असेल कार्यक्रम, तिथे खाली जो येतो फीडबॅक त्याच्यावर अगोदर जेवढं एकतर्फी वातावरण होतं तेवढं एकतर्फी वातावरण आता दिसत नाही. लोक याची टिंगल करायला लागलेले असतात. म्हणजे अशा प्रकारे वॉशिंग मशीन आपण हा इतका महत्वाचा गंभीर प्रश्न आहे भ्रष्टाचार निर्मूलन. हा जर असा सबंध झाला मुद्दा तर भ्रष्टाचार निर्मूलन किंवा साफसफाईचा मुद्दाच बाजूला पडेल. मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की जयप्रकाश नारायण यांनी जेव्हा भ्रष्टाचार मुक्तीचं आंदोलन केलं, जनता पक्षाची राजवट आली. राजवट आल्यानंतर मोरारजी देसाई यांचे चिरंजीव कांती देसाई यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे समाजवादी पक्षाचे नेते मधुलिमे जे त्या सरकार जनता पक्षामध्ये होते त्यांनी त्याच्याबद्दल आवाज उठवला. म्हणजे आपल्या पक्षाचा आहे म्हणून त्यांनी आवाज उठवला की याच्यावरती तुम्ही लगाम घाला म्हणून. किंवा व्हीपी सिंग जेव्हा होते, व्हीपी सिंग यांनी राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात असताना बोफोर्सचा मुद्दा केला, भ्रष्टाचाराचा मुद्दा केला, त्याच्यावरनं त्यांनी आरोप करून बाहेर पडले ते आणि मग ते पुढे पंतप्रधान झाले. पण काही गंभीर असा एखादा मुद्दा असेल भ्रष्टाचार निर्मूलनाचा तर त्यासाठी पाहिजे ती किंमत देण्याची तुमची तयारी असली पाहिजे. अण्णा हजारेंचं काय झालं, अण्णा हजारेंनी हा मुद्दा केला पण नंतर सोयीस्कर त्यांच्या भूमिकांमुळे त्यांची क्रेडिबिलिटी कमी झाली. मुद्दा गंभीर असा आहे की याच्यामध्ये शिवसेना विरुद्ध म्हणजे दोन शिवसेना, भाजप विरुद्ध काँग्रेस याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा जो आहे तो फक्त राजकारणाचा होतोय. त्याच्यामधनं भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून व्यवस्था काय परिवर्तन केलं पाहिजे, काय टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणली पाहिजे की म्हणजे कर्मचारी आणि सर्वसामान्य माणूस यांचा इंटरफेस आलाच नाही पाहिजे. म्हणजे डायरेक्ट टेक्नॉलॉजी हे त्याचं उत्तर कसं असेल हे सगळं असून आजही महाभ्रष्टाचार होतोय आणि हा केवळ राजकारणाचा मुद्दा झालाय. त्याच्यामध्ये सर्वसामान्याचा कोणी विचारच करत नाही. एक्झॅक्टली. याच मुद्द्यावरनं मी दरेकरजींना प्रश्न विचारते. दरेकरजी, किरीट सोमय्यांनी हाती घेतलेले इश्यू आपल्याला माहिती आहेत. त्या एका मुलीचं ट्रेनमधून पडून तिचे हात गेलेले होते, तिला ते इलेक्ट्रॉनिकचे हात बसवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न लोकांना माहिती आहेत. रेल्वेचे प्लॅटफॉर्म उंच करणे याच्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतलेली लोकांना माहिती आहे. त्यांचं कौतुकच झालं की याच्यासाठी. पण ज्या वेळेला अशा प्रकारे त्यांनी हाती घेतलेली ही भ्रष्टाचार विरोधी मोहीम आणि त्यानंतर त्या भोवती गुंतलं गेलेलं राजकारण यामध्ये केवळ सोमय्याच नाही तर भाजपचा चेहरा सुद्धा कुठेतरी त्यावर टेंटेड होतोय. नाही, मला अजिबात या ठिकाणी मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगितलं की राजकारणामध्ये थेट आमची लोक असतील तर त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेत असतो, परंतु किरीट सोमय्या यांचं सामाजिक योगदान आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहात. परंतु माझा असं विचार नाही की आज वायकर असतील, भावना गवळे असतील, आमचे प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधव असतील, आमच्या ताई आहेत,
आमच्या ताईंवर पण त्या ठिकाणी आरोप झाल्या, चौकशा झाल्या. आपण अशा प्रकारचं हे सगळं नेते मंडळी उद्धव ठाकरे साहेबांसोबत होतीत ना, त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी काय यांची सुखदुःख त्या ठिकाणी समजून घेतली, काय त्यांना त्या ठिकाणी आधार दिला. आणि मग जर नेतृत्व ज्या वेळेला अशा प्रकारचा आधार देत नाही, कारण संकट सगळ्यांवर येतात, आरोप वेगवेगळे होत असतात, खोटे आरोप काही वेळेला होत असतात, काही वेळेला अडकवलं जातं, काही वेळेला त्रास दिला जातो, पण अशा वेळेला एक खंबीर नेतृत्व मागे लागतं. त्या ठिकाणी या नेतृत्वाने त्यांना साथ दिली नाही, प्रोटेक्ट करू शकले नाही. म्हणून जर अशा इंटरप्ट करते, आय एम सॉरी, पण आधार द्यायचा म्हणजे काय करायचं की भाजप ज्या पद्धतीने भाजप सोबत किंवा भाजपच्या वळचणीला आल्यानंतर चौकशी स्लो होऊन जाते, स्थगित होते, ह्याला आधार देणं म्हणताय तुम्ही? आधार नाही त्यांना. जर ज्या नेतृत्वावर कुटुंब प्रमुख म्हणून आपण बोलतो, माझं कुटुंब आहे, तर कुटुंब प्रमुखांनी आपण वायकरांना विचारा, आपण त्या ठिकाणी बोलवा, विचारा त्यांना. त्यांना साधा उद्धव ठाकरे साहेबांनी अशा अडचणीच्या काळात विचारलं नाही. अनेकदा त्यांच्या फॅमिलीने त्यांच्याकडे वेळ मागितला, देऊ शकले नाहीत. आणि मग अशा वेळेला वायकरांची सामाजिक पण पार्श्वभूमी बघून घ्या ना. त्यांच्यावर आरोप झाला वायकरांवर, हा आम्ही मान्य करतो, परंतु वायकरांचा जोगेश्वरी विधानसभेमध्ये मी सांगेन की वर्खोलिक नेता असतो किंवा कार्यकर्ता, तो आज या ठिकाणी वायकरांच्या मध्ये त्या ठिकाणी दिसतो. पण मग दरेकरजी, या वर्कहॉलिक नेत्याला तुमच्या स्थानिक नेतृत्वाकडनं का विरोध होतोय? भाजप तिथे बंडखोरी करण्याचे चान्सेस आहेत, तुमचे कार्यकर्ते रस्त्यावर समोर येऊन सांगतायत. नाही, एक लक्षात ठेवा, आम्ही त्या ठिकाणी जागा मागत होतो. जागा मागत असेपर्यंत आमचा विरोध, आमची भूमिका त्या ठिकाणी ठीक आहे, परंतु त्यानंतर प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका असते. पण ज्या वेळेला पक्ष एखादी भूमिका घेतो, पक्ष नेतृत्व भूमिका घेतं, जेव्हा महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढायचं ठरवतो, त्यावेळेला त्या ठिकाणी गुणदोष सहित पक्षानं, महायुतीनं दिलेला आदेश त्या ठिकाणी शिरसावंद मानणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यांचा विरोध असेल, आता ते रुटीन त्या ठिकाणी कामाला लागतील, तोही विरोध त्या ठिकाणी मावळलेला असेल. कारण शेवटी आमच्यासाठी उमेदवार कोण आहे यापेक्षा या देशामध्ये मोदी सरकार येण्याची आवश्यकता. तुमचा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा किती तोंडघशी पडेल, ज्याने वायकरांच्या विरोधात आंदोलनं केली त्यांनाच आज वायकरांचा प्रचार करायला लागणं. नाही, एक लक्षात ठेवा नम्रता, अशा वेळेला 10-10, 15-15 वेगवेगळे घटक असतात. तुम्ही जेव्हा एखादा निर्णय घ्यायला लागतो त्यावेळेला आपण यातना सारासार विचार करून निर्णय घेत असतो. आणि मग याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठा निर्णय घेत असताना कोण दुखावलं जातं, कोण नाराज होतो. पण नंतर आमची प्रक्रिया आहे ना, आम्ही त्यांना समजावतो, बाबा हे का केलं, कशासाठी केलं, याच्या मागचा उद्देश काय. म्हणजे थोडक्यात सत्तेकडे जाण्यासाठीची ही कडू गोळी आहे जी सॉल्व्ह करायलाच लागेल, आपल्याला गिळावीच लागणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. माझी वेळ संपत आली आहे. किशोरीताई, अगदी थोडक्यात मला तुमची कॉमेंट हवी याच्यावर. मी एक मिनिट बोलू का? देसाई सर, मी येते आपल्याकडे. किशोरीताई, तुम्ही दरेकर दादांची फारच तुम्ही कोंडी केली आहे. कारण म्हणतात ना, काखेतलं गळू दाखवताही येत नाही, दुखताही म्हणता येत नाही, अशी प्रामाणिक दरेकर दादांची परिस्थिती झालेली आहे. जरी त्यांनी सांगितलं, उद्धवजी संपूर्ण यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कामाला लावणार, आणि विरोधी पक्षात बसल्यानंतर उद्धवजींनी काय केलं, काय करायला पाहिजे होतं? उद्धवजींनी ज्या पद्धतीने लढायची आहे, आरोप झाले, आरोपाचं खंडन करा. आरोप झाल्यानंतर त्यांचा जो आरोप आहे की तुमच्या पक्ष नेतृत्वाने तुम्हाला साथ दिली नाही म्हणून अनेक मावळे तुमचे सोडून गेले, खरंय का हे? आता आमच्या ताईला बाजू घ्यावीच लागणार आहे, त्या इथे डिफेंड करतील, त्यांनाही किती त्रास होतोय त्यांची त्यांना कल्पना आहे. माझा पूर्ण होऊ दे. त्यांनी ज्या वेळेला आले त्यावेळेला उद्धवजी भेटलेले आहेत, त्यांचं एकच म्हणणं होतं की आता हे सगळं जाऊ दे, भाजपाबरोबर जमून घ्या. खरं म्हणजे भाजपाबरोबर जमून घ्यायला आमची तयारी होती, हे केलं होतं. पण तुम्ही 2014ला जे आता बोलतायत, जे मुख्यमंत्री त्यांनी दाखवलेलं नाराजी 19लाही दाखवली. मग पक्षप्रमुखांनी नेमकं करायचं काय?
बरोबरच्या लोकांनी जेव्हा सांगत असतात ते जर नाही ऐकलं तर मात्र आम्ही असं वेगळं निवडणार. तो निवडलाय त्यामुळे पक्षप्रमुखाला दोष देण्यापेक्षा आपल्यावर जे काही संकट आलं ते आपण कसं त्याच्या सामोरे जाणार. आणि जनता म्हणजे त्याच्यातला तिसरा डोळा हा जनता आहे. हे सोयीस्कर विसरून चालेल का? नाही, जनतेला विसरून चालणारच नाही, कारण जनतेचा वर्डिक्ट काय असेल 4 जूनला कळेल. मात्र तुम्ही जे म्हणालात की दरेकरांची मी कोंडी केली, मात्र त्यांचं कौतुकही करायला लागेल की अडचणी टाकणाऱ्या विषयाला सुद्धा ते निधड्या छातीने सामोरे जात आहेत. माझ्याकडे अगदी शेवटची 15 सेकंद आहेत. देसाई सरांची एक कॉमेंट. नम्रता, एवढंच सांगतो की वायकर स्वतः म्हणत होते की तपास यंत्रणांचं कसं ब्लॅकमेलिंग चालेल, कसा दबाव आहे, त्यामुळे त्याबाबत वायकरचे अगोदरचे व्हिडिओ अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट की विकसित भारतासाठी म्हणून कुठल्याही सोम्यागामाला भ्रष्ट नेत्याला लोकांनी निवडून द्यावं अशी भारतीय जनता पक्षाची अपेक्षा आहे का? मोदी स्वच्छ आहे आणि बाकीचे हे नेते मग गलिच्छ असले, म्हणजे भ्रष्टाचाराने गलिच्छ असले तरी चालतील का? मग विकसित भारत कसा होणार? हा भ्रष्ट भारतच होणार आहे अशा प्रकारे. अगदी म्हणजे मुद्दा सगळ्याच्या शेवटी हाच आहे की कुणालाही कुठल्याही पक्षाने तिकीट दिलं, कुठलाही उमेदवार कुठल्याही पक्षाच्या वळचणीला गेला तरी त्या भोवती वलय कसं आहे, ते किती स्वच्छ आहे, किती तेजांकित आहे, की कुठच्या रंगाचं आहे, की त्याच्यावरती किती डाग पडलेले आहेत, हे जनता ठरवणार आणि तो व्हर्डिक्ट आपल्याला 4 जूनला बघायला मिळेल. या चर्चेसाठी आपल्याला प्रवीण दरेकरजी, किशोरी पेडणेकर ताई आणि हेमंत देसाई सर तिघांनीही वेळ दिला. तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुरा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.